Good morning and very warm welcome to my all dear students. Congratulations to all for getting entry in second year. So there are some of the important instructions which I want to give before starting our syllabus. Now you have to learn to adapt this online teaching. So now whatever you are learning is only through this online teaching. So for your BPharm second year, third semester, pharmaceutical engineering is the subject which is allotted to me. So don't waste time. Start preparing whatever content I am uploading. Please go through this very carefully. Make notes. Start preparing for it. So start preparing every subject slowly. You will not get any burden at last minute. One more thing, this all is going to help you people for your GPAT exam also, in which pharmaceutical engineering is one of the main subject. So what is the pharmaceutical engineering? We will discuss the main thing of pharmaceutical engineering. What is the pharmaceutical engineering? Pharmaceutical engineering is a branch of engineering focused on discovering, formulating and manufacturing medication as well as analytical and quality control processes. So what is the actual definition? What is the definition? It is concerned with the study of industrial processes in which raw materials are changed or separated into pharmaceutically useful products such as drugs and excipient. It means that those raw material are converted into useful products, means drugs, excipients or dosage forms, medicines. These medicines are useful for the patient purpose. So those raw material it is जे काही रॉ मटेरियल आहे ते काय करणार आपण वेरियस प्रोसेसिंग करणार त्याच्यावरती आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये एक युजफुल प्रोडक्टमध्ये कुठले असतील मग ड्रग्स असतील एक्सिपियंट्स असतील मेडिसिन्स असतील डोजेस फॉर्म्स असतील याच्यामध्ये कन्वर्जन करायचे मग हे कन्वर्जन आहे रॉ मटेरियल टू युजफुल प्रोडक्ट मीन्स ड्रग हे जे कन्वर्जन आहे या कन्वर्जनला काय म्हणणार इट इज अ फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग या कन्वर्जनची स्टडी कशामध्ये केली जाईल फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये आता फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय ॲट अवर होम वी प्रिपेअर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स ॲट दॅट टाईम फर्स्ट ऑफ ऑल वी क्लीन वॉश अँड कट इट द व्हेजिटेबल अँड देन वी कुक दोज व्हेजिटेबल्स in this green leafy vegetables is raw material and after cooked vegetables it is a final product means आपण घरी भाजी बनवतोय पण भाजी बनवत असताना स्टार्टिंगला जे काही व्हेजिटेबल्स असतील ते रॉ असणार ते काय करणार आपण अगोदर क्लीन करणार वॉश करणार आणि नंतर कुक करणार बरोबर आणि कुक केल्यानंतर जो काही फायनल युजफुल इटेबल प्रोडक्ट असेल जो की आपण खाऊ शकतोय तो प्रोडक्ट जो काही असेल फायनल प्रोडक्ट तो म्हणजे काय असेल आपलं युजफुल प्रोडक्ट आणि कशापासून प्रिपेअर केलंय तर जे काही ग्रीन लिफी व्हेजिटेबल होते रॉ व्हेजिटेबल्स त्याच्यापासून आपण काय केले भाजी प्रिपेअर केली आफ्टर कुकिंग तो फायनल प्रोडक्ट म्हणजे काय असेल युजफुल प्रोडक्ट तसंच आपण काय करतोय रॉ मटेरियलपासून जे काही युजफुल ड्रग्स असतील एक्सिपियंट्स आहेत ते प्रिपेअर करतोय हे करण्याच्या प्रोसिजरला काय म्हणणार फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग तसंच राईस असेल राईस पण रॉ मटेरियल आहे आपण तो काय करतोय क्लीन करतोय वॉश करतोय आणि नंतर कुक करतोय म्हणजे जो काही कुकड राईस असेल तो फायनल प्रोडक्ट असेल तो कशापासून प्रिपेअर केला रॉ राईसपासून येते लक्षात आर यू गेटिंग मी ओके त्याच्यानंतर जे काही हे आता कन्वर्जन आहेत ते कन्वर्जन कसे करणार आपण एक तर प्रोडक्शन ऑफ डोजेस फॉर्म्स याच्यामध्ये व्हेरियस प्रोसिजर आहे देर आर 4 टाईप्स ऑफ प्रोसेसेस फॉर द कन्वर्जन ऑफ रॉ मटेरियल इनटू useful products. First is the production of dosage forms. In that conversion of drugs in medicines, we convert the raw materials or chemicals into dosage forms and these dosage forms used for the patient purpose. म्हणजे इथं काय करायचंय सेम रॉ मटेरियल और केमिकलचं कन्वर्जन डोजेस फॉर्ममध्ये करायचं येते लक्षात ते करत असताना जो काही फायनल प्रोडक्ट असणार आहे तो प्रोडक्ट आपण कुठे यूज करणार आहे एखाद्या पेशंटला देणार आहे तो डोजेस फॉर्म म्हणजे रॉ मटेरियल इज कन्वर्टेड इनटू डोजेस फॉर्म्स फॉर एक्झाम्पल डायक्लोफेनाक सोडियम इट इज अ केमिकल विच इज कन्वर्टेड इनटू टॅबलेट्स कॅप्सूल्स सस्पेन्शन्स अँड इंजेक्शन्स दीज
टॅबलेट, कॅप्सूल, सस्पेन्शन, इंजेक्शन जे काय आहेत ते काय असतील डोजेस फॉर्म्स. मग डायक्लोफेनाक सोडियम हे आहे केमिकल. डायक्लोफेनाक सोडियमचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे टॅबलेट्स, कॅप्सूल, सस्पेन्शन, इंजेक्शनमध्ये विच इज अ युजफुल प्रोडक्ट्स फॉर द पेशंट. नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग्स. Production of bulk drugs in that chemicals means raw materials are converted into drugs. आता फर्स्टली आपण ह्याच्यामध्ये काय पाहिलं प्रोडक्शन ऑफ डोजेस फॉर्म्स म्हणजे रॉ मटेरियलचं कन्वर्जन डोजेस फॉर्ममध्ये करायचं. इथं काय करायचं आहे प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग्स रॉ मटेरियलचं कन्वर्जन ड्रग्समध्ये करायचं आहे. आता ड्रग कुठला असेल फॉर एक्झाम्पल सॅलिसिलिक ॲसिड. सॅलिसिलिक ॲसिड इज कन्वर्टेड इंटू ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड मीन्स ॲस्पिरिन. आता सॅलिसिलिक ॲसिड काय असणार आहे रॉ मटेरियल म्हणजे तो कुठला आहे केमिकल आहे. त्या केमिकलचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड मीन्स ॲस्पिरिनमध्ये करायचं आहे. अँड दिस इज नोन ॲज द प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग्स. येते लक्षात मीन्स केमिकलचं कन्वर्जन कशामध्ये ड्रग्समध्ये. आणि फर्स्ट प्रोडक्शन ऑफ डोजेस फॉर्ममध्ये कशाचं कन्वर्जन केले रॉ मटेरियल्सचं कन्वर्जन डोजेस फॉर्ममध्ये केले. कुठले डोजेस फॉर्म्स असतील टॅबलेट्स, कॅप्सूल, सस्पेन्शन अँड इंजेक्शन. आणि प्रोडक्शन ऑफ बल्क ड्रग्समध्ये काय असेल तर जे काही बल्क ड्रग्ज आहेत त्याचं कन्वर्जन म्हणजे जे काही केमिकल्स आहेत केमिकल्स मीन्स रॉ मटेरियल इट इज कन्वर्टेड इंटू drugs. Example is salicylic acid and acetyl salicylic acid is converted into acetyl salicylic acid means aspirin. Okay, next is third is production of antibiotics. In that this is done by using fermentation technology. आता प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स कुठली टेक्नॉलॉजी यूज करून करणार प्रिपेअर आपण अँटीबायोटिक्सचं. इट इज डन बाय युजिंग fermentation technology. In this manufacturing of drugs means antibiotics by using microbes with the aid of precursors. आता इथं जे काही अँटीबायोटिकचं प्रोडक्शन करायचं आहे ते करत असताना सेम जे काही केमिकल्स असतील जे काही रॉ मटेरियल आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे अँटीबायोटिक्समध्ये. अँटीबायोटिक्सची मॅन्युफॅक्चरिंग करायची पण ती कशी करणार बाय युजिंग द मायक्रोब्स विथ द एड ऑफ प्रिकर्सर्स. आता फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन जी आहे पेनिसिलिन जी इट इज अ अँटीबायोटिक. पेनिसिलिन जी इज प्रिपेअर्ड बाय युजिंग पेनिसिलियम क्रायसोजिनम with the aid of precursor is phenylacetic acid. means आपण काय करणार प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्समध्ये काय तर फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी यूज करणार. ते यूज करत असताना मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अँटीबायोटिक्स कशी मॅन्युफॅक्चरिंग करणार बाय युजिंग द मायक्रोब्स विथ द एड ऑफ प्रिकर्सर. आता प्रिकर्सर कुठला असेल पेनिसिलिन जी मध्ये फिनिलॅसिटिक ॲसिड इट इज अ प्रिकर्सर अँड द कन्वर्जन ऑफ वी हॅव टू प्रिपेअर पेनिसिलिन जी बाय युजिंग द पेनिसिलियम क्रायसोजिनम. ये ना नेक्स्ट आहे प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल्स. इन दॅट इन धिस एक्सट्रॅक्शन ऑफ ड्रग्स फ्रॉम ॲनिमल्स प्लांट्स अँड मिनरल्स and these are converted into purified products. It means we find the extract from animals, plants, minerals, etc. and it is converted into dosage forms like that vaccines, insulin, streptokinase and recombinant DNA technology products. Means production of biologicals. Biologicals are which biologicals? These are the vaccines, insulin, streptokinase and recombinant DNA technology. And it is prepared by using the animal extracts, plant extract, mineral extracts. ओके जे काही प्लांटपासून ॲनिमलपासून मिनरल्सपासून जे काही एक्स्ट्रॅक्ट निघणार आहे त्या एक्स्ट्रॅक्टचं कन्वर्जन प्युरिफाईड प्रोडक्टमध्ये करायचं आहे म्हणजे काय असेल प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल्स. आणि फायनल प्रोडक्ट कुठला असेल तर जे काही स्ट्रेप्टोकायनेज रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी असेल वॅक्सिन्स असतील इन्सुलिन असेल हे कशामध्ये येतील प्रोडक्शन ऑफ बायोलॉजिकल्स. येते लक्षात. सो नेक्स्ट पॉईंट इज next point is unit operation. In pharmaceutical engineering unit operation of so next point is unit operation. In pharmaceutical engineering a unit operation is a basic step in process.
Each chemical process frequently consists of a fewer number of distinct individual steps. Each step is called as unit operation. Okay, each step is called as unit operation. Here युनिट ऑपरेशन. आता व्हॉट इज मीन बाय युनिट ऑपरेशन मीन्स आता आपण जे काही कन्वर्जन करतोय रॉ मटेरियलपासून युजफुल प्रोडक्ट्समध्ये, तर ते कन्वर्जन करत असताना जे काही प्रोसिजर असतील, मग व्हेरियस टाईप्स ऑफ प्रोसेसिंग असतील, ड्रायिंग असेल, इव्हॅपोरेशन असेल, डिस्टिलेशन असेल, येते लक्षात, साईज रिडक्शन असेल. फॉर एक्झाम्पल आपण सांगितल्याप्रमाणे भाजी बनवतो, भाजी बनवत असताना त्याच्यामध्ये जे काही स्पायसेस असतील ते ॲड करणार आहेत आपण, ते बॉईल करणार आहेत, कुक करणार आहेत. हे जे काही प्रोसिजर आहे म्हणजे रॉ व्हेजिटेबल्सपासून जे काही फायनल आपण भाजी बनवतोय ती प्रोसिजर आहे. म्हणजे फायनल प्रोडक्ट येतोय, आपण भाजी कुक करतोय, येते लक्षात. पण हे करत असताना आतमधल्या जे काही प्रोसेसिंग असतील, त्याच्यामध्ये स्पायसेस ॲड करायचे असतील, साल्ट असेल, वॉट एव्हर इट मे बी, ऑइल असेल, तर हे जे काही 1 बाय 1 प्रोसिजर आहेत ॲड करण्याचे असतील किंवा ते बॉईल करण्याचे असतील, कुक करण्याचे प्रोसिजर असतील, ह्या ईच अँड एव्हरी प्रोसिजर कसे असतील पण इंडिव्हिज्युअल स्टेप्स असतील. ही जी काही प्रोसेस आहे त्या प्रोसेसमध्ये व्हेरियस टाईप्स ऑफ स्टेप्स असतील 1 बाय 1. म्हणजे क्लिनिंग, वॉशिंग, कटिंग, देन कुकिंग, म्हणजे जे काही स्पायसेस मिक्स करतोय म्हणजे मिक्सिंग पण काय असणार आहे त्याच्यामध्ये एक स्टेपच असणार आहे. मग ह्या ज्या काही स्टेप आहेत त्या इंडिव्हिज्युअल स्टेप विच इज कॉल्ड ॲज अ unit operation. In our pharmaceutical engineering, there are various types of unit operations. For example, first is the drying. Drying it is a unit operation. Okay, in that drying, in that it is an unit operation and used to remove the liquid or moisture from the solids by evaporation with the aid of heat. Means ओनली एक्सेस जे काही मॉइश्चर असेल एखाद्या प्रोडक्टमध्ये, जो प्रोडक्ट नाही, एखाद्या मटेरियलमध्ये स्टार्टिंगचं जे काही रॉ मटेरियल आहे ते अगोदर आपण जर ते प्लांटपासून एक्स्ट्रॅक्ट केलं तर जे काही प्लांट्सचे पार्ट्स असतील ते अगोदर आपल्याला त्याच्यातलं मॉइश्चर रिमूव्ह करावं लागणार आहे. त्याच्यानंतर ते नेक्स्ट प्रोसिजरला पुढे जाईल, पण अगोदर काय करावं लागणार आहे आपल्याला, त्या रॉ मटेरियलमधलं जे काही मॉइश्चर असेल, एक्सेस लिक्विड असेल ते रिमूव्ह करावं लागणार आहे. त्या प्रोसिजरला काय म्हणणार, ड्राईंग. आणि ही जी काही ड्राईंग मेथड आहे, ही ड्राईंग मेथड प्रोडक्शन ऑफ टॅबलेटमध्ये यूजफुल होते. कशी यूजफुल होईल तर जे काही वेट ग्रॅन्युल्स असतील, आपण ग्रॅन्युल प्रिपेअर करतोय टॅबलेट्स प्रिपेअर करण्यासाठी, तर जे काही वेट ग्रॅन्युल्स असतील तर इन वेट ग्रॅन्युल्स एक्सेस मॉइश्चर इज रिमूव्ड बाय युजिंग द ड्राईंग युनिट ऑपरेशन. In the production of tablets, it is most commonly used for the drying purpose. Example, in day to day life we use hair dryer. Okay, जे काही वेट हेअर्स असतील तर वेट हेअर्समध्ये जे काही एक्सेस वॉटर असेल ते वॉटर कशाने रिमूव्ह होईल, बाय युजिंग द हेअर ड्रायर. येते लक्षात. लाईक दॅट जे काही प्लांटपासून आपण एक्स्ट्रॅक्ट करणार आहेत मटेरियल, ते मटेरियल अगोदर ड्रायरमध्ये ड्राय केलं जातं. आता इन फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग ड्राईंग युनिट ऑपरेशन कॅरी आउट करण्यासाठी व्हेरियस टाईप्स ऑफ इक्विपमेंट यूज केले जातात आणि ड्राईंगसाठी ड्रायर नावाचे इक्विपमेंट यूज केलं जातं. मोठे मोठे खूप बिगर साईजचे ड्रायर्स असतात. जे काही ओव्हन आहे, ओव्हन लाईक स्ट्रक्चर असतं पण इट इज नॉट अ ओव्हन, पण ओव्हन पण ड्राईंग करतं, पण सेपरेट फार्मास्युटिकल इंजिनिअरिंगमध्ये ड्रायर्स असतात. त्या ड्रायरमध्ये हे जे काही प्लांट एक्स्ट्रॅक्ट असतील, ॲनिमल एक्स्ट्रॅक्ट असतील ते ड्राय केले जातात. ऑल्सो जे काही टॅबलेट प्रोडक्शन ऑफ टॅबलेटमध्ये जे काही आपण वेट ग्रॅन्युल्स प्रिपेअर करतोय, ते वेट ग्रॅन्युल्स ड्राय करण्यासाठी ड्राईंग युनिट ऑपरेशनचा यूज होतो. ओके, इन फार्मास्युटिकल इंडस्ट्री फॉर ड्राईंग युनिट ऑपरेशन ड्रायर इक्विपमेंट आर युज्ड. ओके, अँड देर आर व्हेरियस टाईप्स ऑफ ड्रायर्स. We have to briefly discuss it separately in drying chapter. Okay, next example is the size reduction. So what is meant by size reduction? Size reduction, it is also a unit operation in which drugs are converted into smaller pieces or coarse particles or fine powder. Means घरी आपण मिक्सर यूज करतोय, मिक्सरमध्ये आपण पीनट ॲड करतोय, बदाम असतील, राईस असेल, वॉट एव्हर इट मे बी, जे काही सॉलिड मटेरियल आहे ते आपण मिक्सरमध्ये काय करतोय, त्याला क्रश करतोय. क्रश करून त्याचं कन्वर्जन स्मॉल पार्टिकल्समध्ये करतोय. म्हणजे जे काही पीनट असतील, पीनट कसे असणार,
बिगर साईजचे पार्टिकल आहेत त्याचं कन्वर्जन आपल्याला फाईन पावडर किंवा कोर्स पावडरमध्ये करायचं आहे. बदाम असेल, राईस असेल तर राईसचं कन्वर्जन राईस फ्लॉवरमध्ये असेल. व्हीट असेल, व्हीट आपण व्हेरियस मिलमध्ये आपण काय करतोय, गहू असेल तर त्या व्हीटचं कन्वर्जन कशामध्ये, व्हीट फ्लॉवरमध्ये करतोय. म्हणजे काय करतोय, त्याचं साईज रिडक्शन करतोय. जे काही सॉलिड मटेरियल आहे त्या सॉलिड मटेरियलचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, स्मॉल पार्टिकल्समध्ये, फाईन पावडरमध्ये किंवा कोर्स पार्टिकलमध्ये होईल. त्याला काय म्हणणार, साईज रिडक्शन. ओके. अँड धिस साईज रिडक्शन इज युजफुल इन द कॉस्मेटिक इंडस्ट्री. जे काही टाल्कम पावडर असेल, जे काही कॉस्मेटिक्स प्रोडक्ट्स आहेत ते कॉस्मेटिक प्रोडक्ट्समध्ये जे काही मटेरियलचं कन्वर्जन, रॉ मटेरियलचं कन्वर्जन, जे काही लार्ज पार्टिकल्स असतील तर त्याचं कन्वर्जन स्मॉल पार्टिकल्समध्ये करायचं. म्हणजे काय असणार, साईज रिडक्शन. अँड जे काही मी आत्ता सांगितलं, व्हीट असेल, व्हीट आपण काय करतो, मिलमध्ये घेऊन जाऊन ग्राइंड करतोय आणि त्याचं कन्वर्जन व्हीट फ्लॉवरमध्ये करतोय आणि राईसचं कन्वर्जन राईस फ्लॉवरमध्ये. त्याच्या लक्षात हे झाले एक्झाम्पल साईज रिडक्शनचे. अँड दिस साईज रिडक्शन इज युजफुल इन द कॉस्मेटिक इंडस्ट्री. ओके. फॉर द प्रिपरेशन ऑफ टाल्कम पावडर, वेरियस टाईप्स ऑफ पावडर, डस्ट पावडर असते, वॉट एव्हर इट मे बी, जे काही कॉस्मेटिक्स असतील त्याच्यामध्ये साईज रिडक्शनचा यूज होतो. नेक्स्ट आहे डिस्टिलेशन. सो व्हॉट इज मीन बाय डिस्टिलेशन? डिस्टिलेशन इट इज अ युनिट ऑपरेशन ऑफ कन्वर्टिंग लिक्विड इन टू व्हेपर बाय हिटिंग अँड रिकन्वर्टिंग व्हेपर अगेन इन टू लिक्विड बाय कंडेन्सिंग द व्हेपर. म्हणजे काय, तर आपण काय करणार आहे त्याच्यामध्ये, एक तर लिक्विड घेणार, लिक्विडला हीट देणार, हीट दिल्यानंतर ते लिक्विड काय होणार, हीटअप होणार. हीटअप झाल्यानंतर त्याच्यामधून काय होणार, स्टीम बाहेर पडणार. ते लक्षात. ते स्टीम जी काही बाहेर येणारी स्टीम आहे त्या स्टीमला आपण कूल करायचे आणि ते कूल करून त्या स्टीमचं कन्वर्जन अगेन कशामध्ये करायचं, लिक्विडमध्ये करायचं. मग ते जे काही लिक्विड असेल ते डिस्टिल्ड वॉटर असेल, डिस्टिल्ड लिक्विड असेल, ते लक्षात. म्हणजे अगोदर पाण्यापासून वाफ प्रिपेअर करायची आणि त्या वाफेचं कन्वर्जन अगेन कशामध्ये करायचं आहे, लिक्विडमध्ये करायचं. म्हणजे जे काही आता रिव्हर असतील, सँड असेल, रिव्हर असेल, तिथलं जे काही वॉटर आहे ते काय होते, इव्हॅपोरेट होते, बरोबर. त्याचं कन्वर्जन स्टीममध्ये होते, ते क्लाउडमध्ये कन्वर्ट होते आणि ते रेनच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते खाली येते लक्षात. लाईक दॅट इथं पण एखादं हे घ्या, टेक अ पॉट, ॲड सम वॉटर अँड हीट इट. देन जे काय असेल आपण हीट केल्यानंतर थोड्या वेळानंतर काय होईल, त्याच्यातलं वॉटर काय होईल, बॉईल व्हायला स्टार्ट होईल. बॉईल झाल्यानंतर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, वेपरमध्ये. मग आपण त्या पॉटवरती एखादी लीड प्लेस करायची. जे काही कंटेनर असेल त्या कंटेनर आपल्याला हीट द्यायचं आहे. त्या पाण्याचं कन्वर्जन वाफेमध्ये होत असेल, स्टीममध्ये कन्वर्जन होत असताना काय करायचं, लीड प्लेस करायची त्याच्यावरती. लीड प्लेस केल्यानंतर ज्या काही स्टीम असेल त्या स्टीम त्या लीडच्या आतल्या साईडला डिपॉझिट व्हायला स्टार्ट होईल आणि ते कूल होतील. कूल होऊन ते जे काही वॉटर ड्रॉप, त्या स्टीमचं कन्वर्जन कशामध्ये होईल, त्या लीडवरती वॉटर ड्रॉपलेट्सवरती होईल. हे लक्षात. घरी जाऊन करून पहा हे. ज्यावेळेस ते लीड रिमूव्ह कराल त्या लीडच्या पाठीमागच्या साईडला काय होईल, वॉटर ड्रॉपलेट्स दिसतील तुम्हाला. म्हणजे ते काय होईल, तिथं डिस्टिलेशन झालेलं असेल. डिस्टिलेशन म्हणजे काय, तर लिक्विडचं कन्वर्जन वेपरमध्ये करायचे, वेपरचं कन्वर्जन कशामध्ये करायचं, अगेन लिक्विडमध्ये करायचे, विच इज अ distillation. And distillation it is a unit operation for the conversion of vapor into liquid. Okay. Then this distillation is useful in the lemongrass oil, preparation of lemongrass oil. Also perfume industry मध्ये जे काही इसेन्शियल ऑइल्स असतील तर इसेन्शियल ऑइल प्रिपेअर करण्यासाठी, लेमनग्रास ऑइल प्रिपेअर करण्यासाठी आणि परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये त्या डिस्टिलेशनचा यूज होतो. देन लास्ट नेक्स्ट आहे इव्हॅपोरेशन. So what is meant by evaporation? Same, evaporation काय आहे, it is also unit operation and it involves escape of vapor from the surface of liquid below its boiling point. Okay, next is evaporation. Evaporation it is a unit operation. It involves escape of vapor from the surface of a liquid बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट. आपण हीट केल्यानंतर जे काही वॉटर गरम होईल त्या लिक्विडचं कन्वर्जन कशामध्ये, वेपरमध्ये व्हायला स्टार्ट होईल. पण हे काय असेल
तर त्या वेपर एस्केप होतील, त्या लिक्विडमधून बाहेर पडतील, पण बिलो इट्स बॉइलिंग पॉईंट, ते लिक्विड बॉईल होण्याच्या अगोदर जे काही वेपर एस्केप होतील, ह्या प्रोसिजरला, ह्या कंडिशनला काय म्हणणार, इव्हॅपोरेशन. येते लक्षात. आणि एक्झाम्पल असेल वॉटर इव्हॅपोरेशन, आत्ता सांगितल्याप्रमाणे जे काही रिव्हरमधलं लिक्विड आहे, जे काही वॉटर आहे ते काय होतंय, इव्हॅपोरेट होतंय ड्यू टू द सनलाईट, आणि त्याचं कन्वर्जन क्लाउडमध्ये होतंय. येते लक्षात. पण ज्या काही वेपर एस्केप होत आहेत तिथून, त्या वेपर रिमूव्ह होत आहेत, म्हणजे काय होते, इव्हॅपोरेशन होते. आणि दिस इव्हॅपोरेशन इज टेक्निक used in the manufacturing of sugar industry for the concentrating syrup, for the preparation of concentrating syrup. मीन्स जे काही शुगर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जे काही सिरप असेल, सिरप प्रिपेअर करणार आहेत, तर ते सिरपमधलं जे काही एक्सेस लिक्विड आहे सरफेसवरचं, ते काय करणार आपण, ह्या इव्हॅपोरेशन ऑपरेशन यूज करून ते रिमूव्ह करणार आहेत. आणि ते जे काही सिरप असेल ते काय, इट बिकम्स अ कॉन्सन्ट्रेटेड syrup. येते लक्षात. देन द ॲडव्हान्टेज इज दॅट each unit operation is a common technique and used in chemical and pharmaceutical industries. Example, operation of mass transfer is involved in humidification, evaporation, distillation, extraction and drying purpose. Okay. Then next point is unit operation of drying is used in the following industry. First is this unit operation used in 3 types of industry. First is the pharmaceutical industry, second food industry, and third is the sugar industry. Okay. Third is the sugar industry. Then first is the pharmaceutical industry. In the production of tablets, the powders are converted into weight mass, and from this weight mass or granules are prepared